श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की 2 दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही. फक्त एक दिवस लाईव्ह घेतली होती आणि त्याच्यानंतरला लाईव्ह वगैरे काही घेतली नाही, काही नाही. तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की 2 दिवस व्हिडिओ नाही आले म्हणजे घाबरून बसलं किंवा काही झालं. पण मला काय म्हणायचं आहे, हे चॅनल भले करिश्मानं मला दिलेलं आहे. तिनं क्रिएट केलं आहे, तिनं फॉलोअर्स वाढवून दिले, तिनं सबस्क्रायबर वाढवून दिलेत, ठीक आहे, तिने दिले. पण या चॅनलवरती मी स्वतः मेहनत करते आणि या चॅनलवरती मी माझी स्वतःची स्टोरी सांगते, ना की ह्याचं त्याचं चुरून मोरून मी कुणाच्या स्टोऱ्या नाही सांगत आहे, काही नाही. मी माझं जे काही आहे, माझ्या आयुष्यात काय घडलं आहे किंवा माझ्यासोबत काय काय एक्सपिरियन्स आल्यात आमच्या आयुष्यामध्ये ते सांगतो म्हणले. आणि तुम्हाला तर माहितीच आता हे कोण आहे, तर जर माहिती नसेल तर ओळख करून देते. हे माझे लग्न लावलेले मिस्टर, 2011मध्ये आमचं लग्न झालेलं आहे. कारण आता हे लग्न लावलेले म्हणते ह्याचा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते. कारण भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की हा माझा तिसरा नंबरचा नवरा आहे आणि जे की मी पळवून आणला आहे. तर बाई, पळवून आणला आहे का कसा आणला आहे, हा नवरा समोर आहे. तर आता हेच सांगतील की काय आहे काय नाही. तर सांगा हो. हाय फ्रेंड, नमस्ते. जे कोणी आमच्याबद्दल असं बोलतंय किंवा आता मी तुम्हाला सांगतो की समोरच्या व्यक्तीला माहिती आहे मी कुणाला बोलतोय, मी पळून आलेला आहे का काय आहे, हे आमचं आम्हाला माहिती आहे. आम्ही तर लग्न केलेलं आहे. ज्या व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे की आपल्या याच्यावरती की सोशल मीडियावरती की हिनं अशाला असं केलं, दुसरं आहे, तिसरं आहे, फलाना आहे, किस्ताना आहे, की मी सांगू इच्छितो आहे की आम्ही शांत आहे, की याचा अर्थ असं नाही की मी कोण आहे हे समोरच्याला मला आता म्हणजे कसं आहे, शांत बसलो म्हणून की इतकं पण हे नाही की मी माझ्या याच्यामध्ये शांत, मी लक्ष दिलं नव्हतं. कारण मी काल परवा 2 दिवस पाहिलं आणि मला जे करायचं मी तर ते केलेलंच आहे. ती FIRची कॉपी पण मी तुम्हाला दाखवतो, त्याच्याबद्दल त्याच्यात काही विषय नाही. कारण मी शांत बसल्याचा हे पण नाही की मी एकदम शांत आहे. मी माझ्या जर अवकातीवर उतरलो तर मग मी त्या व्यक्तीला सगळं दाखवून देईल की मी तर त्याची सगळीच कुंडली काढलेली आहे, त्याच्या घरापासनं ते त्याच्या कॉलेज लाईफपासनं आणि त्याच्या लग्न झाल्याच्या नंतर ते समोरचा व्यक्ती कुणासोबत होता आणि कुणासोबत लग्न केलं हे पण मी काही काळानंतर मी तुम्हाला स्पष्ट करेलच आणि मी तुम्हाला माहिती देईलच. आणि त्याच्यामध्ये जर हिंमत असेलच समोरच्याला, आता मी बोलतोय तुला जे ऐकत पण असेल माझं ते त्यालाच कळत असेल, मी त्याला म्हणतो की तुझ्यात जर हिंमत असेल तर मला ओपनली चॅलेंज करून बोल, एखादा कॉल कर, मग मी माझी ताकद दाखवतो. मी समोर येणार पण नाही. मी तू जिथं आहेस ना तिथपर्यंत माझी पण पोहोच आहे. कारण मी पण 12 गावचं पाणी पिलेलं आहे. मला पण परभणीकर म्हणतात. जगात जर्मनी, भारतात परभणी म्हणतात. त्याचा लक्ष ठेव फक्त की बोलताना विचार कर की कोणाची बदनामी करायची का नाही करायची. कसं आहे, आपण चिखलात दगड मारला तर आपल्याच अंगावर शितोडे उडतात, याची काळजी घे, नाहीतर याचा परिणाम लय वाईट होईल. तू विचार सुद्धा करणार नाही की काय होईल आणि असं कसं झालं, मी एक चुकीची शिक्षा मला एवढी मोठी कसं काय भेटली. आणि तुम्ही जे म्हणताय की नाही, तुम्ही आत्तापर्यंत जेवढी नावाची बदनामी करणं होतं ना तेवढी केली, तुम्ही तुमची ताकद लावली. आम्ही नाही असं सोशल मीडियावरती आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आम्ही करून नाही दाखवणार, बोलून दाखवणार. इथून जे काही ज्यांनी कोणी आमची बदनामी केली आणि आमच्याबद्दल चुकीचं बोललेलं आहे ना, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला रेकॉर्डिंग लावते, ती रेकॉर्डिंग ऐका. त्या समोरच्या व्यक्तीनं म्हणजे बोलली, व्हॉइस मेसेज केलेला आहे मला व्हॉट्सअपला आणि म्हणजे धमक्या वगैरे दिलेल्या आहेत. तर त्याचं उत्तर प्रॉपर आम्ही दिलेलं आहे आणि चांगल्या भाषेत दिलेलं आहे. तर ज्या वेळेला उत्तर आम्ही दिलं त्यावेळेला आम्ही काही असं सोशल मीडियावर सांगितलं नाही, काही नाही. आम्ही 2 दिवस त्याच ह्याच्यात होतो. मग अशी जिरली की मग 2-2 हातं जोडून पाया पडायची कशी वेळ आली. त्यामुळं सांगते, आमच्या नादाला लागायचं नाही. आणि जो व्यक्ती आहे पुढचा बोलणारा, बदनामी करणारा, तो असेल किंवा ती असेल, त्याच्या जर गट्समध्ये जर दम असतील ना तर फेस टू फेस बोलायचं. नाहीतर मग त्याच्या कुठून दम आहे ते सगळा काढायचा. मला चांगला पर्याय माहीत आहे, कुठून काय नाही, सगळे यंत्रणा सगळे हलवता येतात. की वेळ जायच्या अगोदर चावरून घ्या. आता तर ते वेळ तर संपली आता समोरच्याची. आणि हो, बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की आपण व्ह्यूसाठी आणि यूट्यूब चॅनलसाठी आपण पॉडकास्ट दिलेला आहे. तर मी तुमच्या माहितीसाठी सांगते, मी पॉडकास्ट दिलेला आहे पण व्ह्यूसाठी आणि यूट्यूब चॅनलसाठी नव्हता दिलेला. ज्या लोकांनी आमच्या घरावर कब्जा केलेला आहे
त्यांना धडा शिकवण्यासाठी मी माझे लिगली पेपर आणि मला हेल्प भेटावी काहीतरी कुठून तरी म्हणून या गोष्टी केलेल्या होत्या आणि ती प्रोसेस चालू आहे. तुम्ही पॉडकास्ट पूर्ण बघितलेलं नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही आहेत त्या गोष्टी. उगाच अर्धवट इकडचं घ्यायचं, अर्धवट ह्याचं घ्यायचं, त्याचं घ्यायचं, मग कुणा उठलं की सुटलं कुणावर तरी व्हिडिओ बनवायचं, नावं ठेवायचे एखाद्याला. अरे तुम्हाला काय माहिती आहे नावं ठेवायला? नावं ठेवायला आमच्याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही आहे. मी सांगते, ज्या वेळेला आमच्याबद्दल तुम्हाला रिॲलिटी माहिती पडेल ना त्यावेळेला तुम्ही शेपूट घालून पळसाल. त्याच्यामुळं थंड डोक्याने विचार करा, कुठं नडतोय कुठं काही नाही. तुम्हाला आता FIRची कॉपी इथं मी स्क्रीनशॉट लावते, ते फोटो काढलेला आहे मी FIRचा, माझ्याकडे कॉपी आहे. मी त्याचा फोटो काढून इथं लावते, तुम्ही ते पण चेक करू शकता. मी लिगली ॲक्शन घेतलेलं आहे त्या व्यक्तीवरती, ज्या व्यक्तीनं माझ्या नावानं खोटे बोंबाटे उठवलेत. आणि त्या व्यक्तीची मी इथं रेकॉर्डिंग पण लावते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेकॉर्डिंग लावते आणि ते रेकॉर्डिंग आहे का त्या व्यक्तीने मला किती म्हणजे कुठल्या भाषेमध्ये बोललेलं आहे. तर मग मला सांगा माझं काय चुकतं की जेव्हा मग मी त्या समोरच्या व्यक्तीने इतकं घाणघाण बोलल्याच्या नंतरला मग मी ॲक्शन घेणारच. तर आणि जी व्यक्ती म्हणते ना दुसरा केला, तिसरा केला, चौथा केला, त्याला ज्याला जलन होती ना की न मला बाबा असं पळून आणलं, त्याला आलं अरे तुला पाहिजे का मी सांग, मी तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे. अर्ध्या रात्री मी केव्हा पण तयार आहे. मी माझ्या बायकोच्या समोर सांगतो छाती ठोकून, माझ्यात आहे तुला पण सांभाळायची ताकद आहे. आमचं 2011ला लग्न झालेलं आहे आणि तेही प्रॉपर पद्धतीनं जे आपल्या भारताची कल्चर आहे, जी पद्धत आहे त्या पद्धतीनं त्या संस्कृतीनं आमचं लग्न झालेलं आहे. त्यामुळं विचार करूच नका. असं प्रूफ आम्हाला काही दाखवायचं नाही, सर्टिफिकेट. मग आम्हाला 2 लेकरं झालेले आहे, आम्हाला सर्टिफिकेटच दाखवत फिरायचं नाही. आम्ही का तुम्हाला दाखवू की आमचं लग्न कसं झालं आणि काय झालं काय नाही, का दाखवायचं? तुम्ही एवढे महत्त्वाचे नाही आहे आमच्यासाठी. म्हणून 2 दिवस मी शांत होते, मी माझ्या कामात होते, मला जे काम करायचं होतं मी ते केलं. आणि समोरच्या व्यक्तीकडनं मी माफीनामा पण घेतला. समोरच्या व्यक्तीनं जोपर्यंत मला सॉरी म्हणत नव्हतं तोपर्यंत मी सोडलेली नाही आहे. आम्ही असं बोलून नाही दाखवत, करून दाखवतो. त्यामुळं विचार करून आमच्या नादाला लागायचं, विनाकारण बदनामी नाही करायची कुणाची. तुम्हाला जर माहिती असेल त्याच्याबद्दल, खरंच जर ती व्यक्ती समोरची चुकीची असेल तर तुम्ही आवाज उठवा. तुम्हाला माहितीच काही नाही आहे आमच्याबद्दल, आम्ही लग्न झालेले आहे का पळून आलेले, तुम्हाला आमच्याबद्दल काही माहितीच नाही आहे. तर उठलं की सुटलं मी पाहिलं नाही हिचं पण नवरा 3-4 नवरे झालेले आहे, हे झाले. अरे तुम्ही एखाद्या व्यक्तीला खाली पाडण्यासाठी त्याच्यासोबत 10 व्यक्तींचं नाव जोडताय आणि त्या 10 व्यक्तींचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती नसताना मी तर तिला काही बोलताय. मी म्हणालो हिचे 3 झाले, आता समजा ही माझी 3री बायको, मग मला पण 3री बायकोच असेल ना, 4थी मी तुला ठेवून घेतो, त्यात काय अडचण नाही. माझ्यात आहे, मी सांभाळून घेईल तुला पण. एवढा आवडतो, प्रत्येक वेळेस नाव घेते हिचा 3रा, पहिला, 2रा, 3रा, यानं पळून आणली त्यानं पळून आणली. अरे तू पण ये, तुला पण सांभाळतो ना, तुला मी तर घ्यायलाच बसलेला आहे. या माझ्या गोटीत बसा, काहीच हरकत नाही. मी जे खाईल ते तू पण खाशील, त्याच्यात काय हरकत आहे. तुम्ही खूप आवडता म्हणते समोरच्या व्यक्तीला, तुम्ही जीव आहे त्या व्यक्तीचा. अरे या ना, मग मी जीव लावायला तयार, मी बसलेलाच आहे जीव लावायसाठी. असा भेटलो होता आम्हाला, आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो एका ठिकाणी, 2 नवरा बायको. अरे बाप रे बाप, तो व्यक्ती असा खतरनाक होता. इकडल्या बोटाचा धोका इकडे, केव्हा करण काही सांगता येत नाही. असं पॉलिटिक्स म्हणतो ना आपण राजनीती मधल्यासारखं, असा पलटी मारत होता. त्याला वाटलं होतं मी एवढं हुशार आहे, माझ्या एवढं हुशार कोणीच नाही या जगामध्ये. त्याचे ते नाचणं, त्याचे काय सांगा तुम्हाला, त्या व्यक्तीच्या समोरच्यानं कसा ऍक्सेप्ट केलं, कसा राहतो सोबत बिचारा काय माहिती. नाहीतर का असं आपल्याला काही घेणं देणं नाहीये त्या व्यक्तीशी. त्यानं छेडलं ना आपल्याला, त्यानं छेडलं, आपण दाखवलं काढून आपण दाखवलं लिगली ऍक्शन घेतलेलं आहे. तुम्ही FIRची कॉपी इथं वाचू शकता, सगळ्या गोष्टी पाहू शकता. त्या व्यक्तीचं मी तुम्हाला इथं शेवटला कॉल रेकॉर्डिंग पण लावून देईन. खतम करते मी, माझ्या ताकद आहे अगं, माझ्या तेवढे पॉवर आहेत ग, सावध राहा. माहिती माहितीये का, एखादी व्यक्ती शांत बसली ना तर 2 पाऊल मागं जाते, तर ह्याचा अर्थ असं नसतं की ती घाबरली. कारण आम्ही पण एवढ्या हिमतीनं बोलतो, आमच्याकडे पण काही पुरावा आहे, काही आमच्या सोबत पण 4 लोक आहेत, तेव्हाच आम्ही पण हिंमत आणि मेन चुकी हे झाली स्वतःहून पुरावा, समोरच्या व्यक्तीनं मला ती पुरावा दिलेली, स्वतःहून दिलेली. त्या व्यक्तीला मी म्हणले नव्हते की बाबा माझ्या व्हॉट्सअपला व्हॉइस मेसेज पाठव किंवा मला धमक्या दे. स्वतः व्हॉइस मेसेज मला त्या नंबरवर आलेले, धमक्या आलेले, तर मग मी तिथं पोलिसांना सहज दाखवू शकते. आणि त्या दाखवल्या पण, त्याच्यातले फक्त काही दाखवलेल्या आहेत
आणि जे बाकीचं तर आहे ते तर आहेच आहे. आणि जो व्हिडिओ करून पाठवला आहे समोरच्या व्यक्तीने, तो व्हिडिओ पण लावलेला आहे. आणि असं नका समजू की तुम्ही माझ्या जवळच्यांना घेसाल, माझ्या जवळच्यांना तुमच्या साईडनी करून तुम्ही आमच्यावरती अटॅक करसाल. हे सोडून द्या. ते फक्त तुम्हाला तोंडापुरते गोडगोड बोलणारे आहेत आणि ते फक्त तुमचं खेळ पाहत आहेत, बाकी काही नाही. शेवटी ज्याचं त्यालाच वळतं, ज्याचं त्याच्याकडेच जातं. त्यामुळं तुम्हाला आत्ता वाटत असेल की नाही मी माझे जे कोणी रिलेटिव्ह आहेत जवळचे, मी त्यांना घेतले आणि त्यांच्या ह्याच्यावरून मी बोलणार, मग ते माझ्यासोबत आहे तर तुम्ही माझं काही वाईट करू शकणार, शक्यच नाही आहे. कारण तुम्ही ज्यांच्यासोबत आहे, ज्यांना सोबत घेतलं आहे, त्याच व्यक्तींनी मला कॉल करून सांगितले की असं असं ह्या व्यक्तीनं केलेलं आहे म्हणून. माझ्याकडे ती पण कॉल रेकॉर्डिंग आहे. इथे एक व्हॉइस मेसेज जो मला आलेला आहे मी ते इथं लावून देते, तुम्ही प्रॉपरली ऐकून घ्या. आणि मी फक्त या चॅनलवरती मी माझी स्टोरी सांगणार आहे स्वतःची, जे मी जे स्ट्रगल केलं आहे ते सांगणार आहे. आणि स्ट्रगल केलेलं सांगण्याचं कारण एकच आहे की अशा ह्याच्यामध्ये खूप जण घाबरून जातात, तर कोणी घाबरू नये आणि त्यांचं सगळं काही असं हिंमत भेटावे, कधी चांगली त्याच्यामधून पॉझिटिव्हिटी काढावं त्या गोष्टीमधून, म्हणून हा चॅनल काढलेला आहे. आणि भले तिने दिलेला आहे करिश्मानं हा चॅनल, तिचे तर आभार आहेतच. आणि मला काही अशी लाज नाही आहे की तिच्याकडनं मी मदत घेतली म्हणून. तिनं मला चांगल्या मनानं मदत केली आणि ती माझ्यासाठी चांगलीच आहे, कारण ती माझी मदत करते प्रत्येक वेळेला, माझ्यासाठी तीच चांगलीच आहे. आणि बाकी कुणाला काही वाटतो मला काही घेणं देणं नाही. मला कुणाची पोरगी करायची नाही माझ्या पोराला, किंवा माझी मुलगी कुणाच्या पोराला द्यायची नाही. त्यामुळं मला इथं रिलेशन जोडायचे नाही आहेत. बाकी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं प्रोफेशनल ते प्रोफेशनल आणि पर्सनल ती पर्सनल लाईफ राहणार आहे. कारण आता समोरच्यानी पिक्चर रिलीज झालाय ना, टेलर दाखवला ना तो बाळा, आता पूर्ण एंड मी करतो आता. हा, त्याचं लक्षात इतके घ्या. दिवस जवळपास ह्या गोष्टीला किती झाले, 2 वर्ष झाले का? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं आम्ही शांत होतो. आज सुधरल, उद्या सुधरल, प्रत्येक गोष्टीची आम्ही शांतता घेतली नाही. जाऊ दे, कशाला नादी लागायचं असल्या घाणेरड्या लोकांच्या, कशाला लागायचं म्हणून 2 वर्ष झालं शांत आहे आम्ही. पण आता नाही. 2 वर्षापासून जे तुम्ही मला धमक्याचे नोट्स पाठवलेत, जे धमक्या दिलेत, जे मला कॉलवरती धमक्या दिलेत, ते सगळे पुरावे रेकॉर्डिंग, आणि जे तुम्ही लोकांनी जे माझ्या घरावरती जे काही केलेलं आहे ते सगळं आता लिगली मी करणार आहे. सगळ्या गोष्टीची प्रोसेस झालेली आहे. फक्त सुरुवात होती की एका कॉलवरती, मला नव्हतं वाटलं एवढं भडभड एवढ्या ह्याच्याने बोलणारी व्यक्ती एका कॉलवरती लगेच माफीवरती येईल, बापरे एवढं. आणि बोलण्यामध्ये तर असा दम होता जसं काय आता घरात घुसूनच तुम्ही आम्हाला मारून टाकणार आहे. फक्त एक कॉल गेला इथून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून, एक कॉल गेला तर तुम्ही तर चक्क पाय धरायला, नाक घासायला तयार झाले आमचे. अजून पुढचा खेळ तर लय पुढे आहे, अजून सुरुवात आहे ही फक्त. बघा, मी 2 वर्ष लय दम काढलं, 2 वर्ष खूप सण केलं, कारण माझं पण तसंच काम होतं. 2 वर्ष म्हणलं यांच्या नादी नाही लागायचं, आपण आपलं फोकस करायचं. सगळ्या गोष्टीचं प्रॉपर मी प्रूफ जमा केलेले आहे. सगळं असं म्हणजे व्यवस्थित एकामागं जसे एक झाले की 2 झाले की 3 तसं. आणि आम्ही असं करत नाही जो नडला तो संपला. आम्ही जो नडला आमच्यासोबत त्याला कायद्यानेच आम्ही संपवतो. विनाकारण असं आमच्याकडे काही प्रूफ नसताना किंवा बिनबुडाच्या गोष्टी आम्ही नाही करत. मी 2 वर्ष कशामुळे शांत बसलोय, आम्ही सबूतसाठीच. पूर्ण प्रॉपर आम्ही सगळे प्रूफ गोळा केलेले आहेत. ते लिगली आम्ही वकिलाच्या थ्रू सगळ्या काही गोष्टी हे करून, पोलिसांचं मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी हे करून सगळं केलेलं आहे. त्याच्यातलं फक्त आज एक पुरावा तिथं गेलेला आहे, तर लगेच असे कसे फोन आले, नाही आमचं चुकलं, याच्यानंतर करणार नाही, असं तसं. विचारही करू नका. आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही आज जी माफी मागितली तेवढ्यावरती मी थांबणार आहे म्हणून, कारण तुम्ही माझं खूप नुकसान केलेलं आहे, खूप केलेलं आहे, आणि त्याची भरपाई तर मी घेणारच आहे. कारण हे तुम्हाला तेव्हा कळायला पाहिजे होतं जेव्हा तुम्ही माझं सगळं वाटोळा केलं, जेव्हा माझ्यावरती अत्याचार केले, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे होते की नाही बाबा आपण चुकीचं करतोय. आता माफी मागून काहीच उपयोग नाही, कारण माझ्या लेकरांचं आयुष्य वाटोळा केलेलं आहे. माझ्या लेकरांचं 1 वर्ष वाटोळा केलेला आहे तुम्ही अभ्यासाचा. माझ्या लेकरांना असं रात्रीचं तुम्ही असं रडवून झोपवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला तर माफी अजिबात नाही, विचारही करू नका. तर मग कसं आहे, आणखीन सुद्धा शेवटच्या वेळेस सांगणं आहे की तुला जर एवढा जर आवडत असेल ना मी, तर आणखीन पण तुझ्यासाठी का नाही माझे सगळे दरवाजे खुले आहेत.
कधी पण येऊ शकते, Open challenge. कधी पण. ओपन चॅलेंज आहे ती गोष्ट आहे ना. ते गाणं बरोबर सुट होतं. कसं काय पाटील बरं आहे का, काल काय ऐकले ते खरं आहे का, तसं सगळं झालेलं दाखवून आहे. देऊ. हळूहळू तुम्ही जे मला व्हॉइस मेसेज पाठवलेत ना व्हॉट्सअपला, ते हळूहळू हळूहळू सगळे एक एक रिव्हील होत जातील, एक 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 एक. मग समजेल तुम्हाला की नाही आम्ही हिला गरीब समजत होतो आणि ही तर लई हरामखोर निघाली. आहेच मी हरामखोर, खूप हरामखोर आहे. माझी तर जे डबल माझ्यासोबत एक सकाळी वाकड्यात डबा देईल, गेलं. एक संध्याकाळी टिफिन देईल. हा हा हा. जे माझ्यासोबत वाकड्यात गेलं त्याला मी वाकड्यात शिरणार. जे माझ्यासोबत चांगलं आहे मी त्याच्यासोबत चांगली आहे, हे लक्षात ठेवा. तर हे जे काही मी 2 वर्ष जे त्रास काढलाय ज्यांच्यामुळं आता मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देते. तर मला एवढंच सांगायचं आहे, मी ही चूक करते का बरोबर करते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही नेमकी व्यक्ती कोण आहे, काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी मला कमेंट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त जरासा दम धरा, धीर धरा. मी जसं 2 वर्षात दम धरून आणि आत्ता ही सगळी सुरुवात झाली आहे ना, तसंच थोडासा वेळ लागेल पण प्रॉपर मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेल. फक्त तुम्हा सर्वांचा मला सपोर्ट राहू द्या असाच. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.